नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या सर्व डाळींचं काय असेल बरं, हे तर तुम्हाला पुढे कळेलच, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला का नाही एक भांडे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत तांदूळ आपण. तर तांदूळ रोज नेहमी घरामध्ये खातो ना, तोच इथं घेतलेला आहे बारीकवाला बघा. अगदी तुम्ही जिरा तांदूळ, बासमती तांदूळ, आणखीन कुठला तांदूळ तुम्ही जो रोजच्या जेवणामध्ये खाता तो इथं घेऊ शकता. आता मी एक वाटी घेतली बरं का, म्हणजे सर्व वाटीने साहित्य मोजून घेता येतं म्हणून. बघा एक वाटी भरून इतकं तांदूळ घेतलं आहे, पाव वाटी इतकी सालासकट मुगाची डाळ घेतली, अगदी बिनसालाची घेतला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर पाव वाटी इतकी तुरीची डाळ आणि पाव वाटी इतकी मसूरची डाळ घेतली आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठली डाळ वापरायची असेल तर वापरू शकता, जसं की चणाची डाळ, मूग डाळ, अशा पद्धतीने. आता सर्व डाळी ह्या मी इथं एकत्र करून घेतल्यात. आता ह्या डाळीना आपल्याला 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि एक 10 मिनटं भिजत ठेवणार आहोत बरं का. अगदी नाही भिजत घातला तरीसुद्धा चालेल, पण थोडा वेळ भिजत घातल्यामुळे ना आपण हे शिजवून घेणार आहोत तर लगेच असं शिजलं जातं. अगदीच न भिजत घालतासुद्धा तुम्ही ना डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता. तर आता माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी 2 ते 3 पाण्यातल्या धुवून ना सर्व डाळी तांदूळ भिजेल ना इतपत पाणी घातलेलं आहे, एक 2 ग्लास इतकं, आणि हे बाजूला ठेवणार आहे झाकण ठेवून. तोपर्यंत ना भाज्यांची तयारी करून घेणार आहे. ते म्हणजे बघा, इथं ना मी काय काय भाज्या घेतल्यात. भरपूर मोठा चिरलेला एक बारीक कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर टॅमॅटोसुद्धा 2 मध्यम आकाराची घेतली होती बारीक बारीक चिरून. मिरची घेतलेल्या आहेत, 2 तिखटवाल्या घेतल्यात आणि 2 बिन तिखटवाल्या घेतल्यात. त्याचबरोबर इथं मटार घेतलेला आहे आणि गाजरच्या ना अशा चकत्या करून घेतल्यात. गाजरच्या वरचं साल काढून घेतले बरं का, आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता तुम्हाला आणखीन याच्यामध्ये कुठल्या भाज्या वापरायच्या असतील जसं की सिमला मिरची, फ्लावर, तर तुम्ही घेऊ शकता. आता एवढी भाज्यांची तयारी करूसपर्यंत का नाही सर्व डाळी छान प्रकारे भिजल्यात बघा. आता काय करायचं आहे, ह्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि सर्व डाळी ना आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथं कुकर घेऊयात. तर तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल साहित्य पाहून आज आपण काय करत आहोत. तर आज आपण ना मस्त गरमागरम वाफळती अशी खिचडी भात करणार आहोत बघा. आता थंडी सुरू आहे, काही तर गरम गरम खाऊ वाटतं, शिवाय तोंडाला सुद्धा चव नसते. मग झटपट बनणारी ही आज आपण खिचडी खाणार आहोत. आता कुकरच्या पाण्यामध्ये घालायचे आपल्याला पाणी. तर पाणी किती घालायचं माहिती आहे का, 5 पट. म्हणजे तांदूळ हा आपला 1 वाटी होता, तर 5 वाट्यानं आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे डाळ कशी असावी आपली मऊसूत शिजलेली का नाही म्हणून. आता ह्याच्यामध्ये घालूयात आपण पाव चमच इतकी हळद, चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकं, आणि त्याचबरोबर इथं मी शेंगदाणे घालत आहेत, म्हणजे ते सुद्धा छान प्रकारे शिजले जातील बरं का. अगदी तुम्ही भिजत ठेवलात, आपण डाळी भिजत असताना तसं केलात तरीसुद्धा चालेल. आता काय करायचं, सर्व हे मिसळून झालं की कुकरचं झाकण लावूयात आणि हा कुकर ना गॅसवरती नेऊन ठेवूयात आणि ह्याच्यात 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. म्हणजे एकदम मऊसूत अशी आपली डाळ शिजायला हवी. 5 शिट्ट्यानंतर मी कुकर खाली काढून घेतलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये बघा एक पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि 2 चम्मच ना इतकं तूप घातलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल नुसतं तूप घातलं तर चालणार नाही का, तर तूप ना करपलं जातं, त्याच्यामुळे तेल आणि तूप मिक्स करून घालायचं आहे आपल्याला. तेल आणि तूप जे आपलं घातलं होतं ते छान प्रकारे मस्त गरम झालं आहे बघा. आता याच्यामध्ये अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरे, त्याचबरोबर हिंग घातलं. हे छान प्रकारे फुललं की बघा आपण बारीक चिरलेला जो कांदा होता का नाही तो इथं घालून घेत आहे. कांदा आपल्याला चांगला हलका सोनेरी रंग येऊसपर्यंत परतून घ्यायचा आहे. सर्व भाज्या, कांदा वगैरे ना मी अगोदरच चिरून घेतला होता, म्हणजे कसं आपला व्हिडिओ मोठा होणार नाही ना म्हणून. आता इथं कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घातल्यात आणि सर्व पुन्हा आपण मिसळून घेऊयात. कढीपत्ता फोडणीमध्ये घालायचं नाही, नाहीतर तो खूप तडतडकणा उडतो. तेलाचे जे शिंतोडे आहेत ते आपल्या हातावरती उडतात, म्हणून नंतर घालायचा. आता इथं बघा जो टॅमॅटो आपण रफली चिरलेला होता मध्यम आकाराचा, तो टॅमॅटो इथं घालून तो सुद्धा परतून घेतला. त्याचबरोबर आपण भाज्या घालणार आहोत. भाज्यामध्ये आपण मटार, गाजर इतकंच वापरलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, पाव चमच हळद घातलेली आहे आणि सर्व आता आपण हे मिसळून घेणार आहोत. तुम्हाला आणखीन याच्यामध्ये कुठला मसाला वापरायचा असेल ना तर तुम्ही अवश्य वापरू शकता बरं का. आता घरामध्ये जे आम्ही लाल तिखट खातो ना, जसं की आम्ही कांदा लसूण मसाला खातो, तर तो सुद्धा मी इथे 1 चमच वापरलेला आहे, म्हणजे चव छान येते. आणि ह्याच्यातसुद्धा आता आपण मीठ घालूया चवीनुसार. अगदी आपण डाळी शिजत घालत असताना मीठ घातले म्हणून इथं जपूनच वापरायचं. तरीसुद्धा इथं मी अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे, कारण ना सर्व भाज्या लवकर नरम होतील. आता इथंच आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. अशी तेलामध्ये कोथिंबीर परतून घेतल्यामुळे ना हिचा फ्लेवर आणखीन वाढतो बरं का. आता इथं आपल्याला पाणी घालायचं आहे बरं का, 1 वाटीभर.
कारण जो ओला मटार आहे तो आणि गाजर शिजण्यासाठी बरं का, तेलामध्ये नुसता शिजला जात नाही, करपला जातो ना म्हणून. आता याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपला कुकर थंड झाला आहे बघा. शिटीमधून पूर्ण हवा जाऊ द्यायची आणि मगच झाकण काढायचं. बघा अगदी छान मऊसूद असा आपला ह्या तांदूळ त्याचबरोबर डाळी ज्या घेतल्या होत्या ना शिजलेल्या आहेत बघा. आणि तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाणे पण फुललेले दिसत असतील, म्हणजे ते सुद्धा छान प्रकारे शिजल्यानंतर फुलतात. अगदी मऊसूद असाच आपल्याला हे शिजल्याला हवं. आपण खिचडी भात करत आहोत की नाही म्हणून. आता चला आपण पुन्हा गॅसकडे वळूयात. आता ना कढईवरती आपण झाकण ठेवलं होतं, एक 3 ते 4 मिनटं झालीत आणि काढणार आहोत. आता याच्यातला मटार गाजर जो शिजला आहे का आपल्याला बघून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल डाळी शिजत असताना त्याच्यामध्येच मटार गाजर शिजायला टाकला तर चालणार नाही का, पण मटार ओला असल्यामुळे तो लगेच शिजला जातो. शिवाय गाजरसुद्धा बारीकवालं कोवळं होतं, ते सुद्धा शिजून ना पूर्ण जशा डाळी झाल्यात तसं झालं असतं. मग थोडंसं क्रंचीपणा असायला हवा, म्हणून नाही तर असं आपण मटार आणि गाजर शिजवून घ्यायचं कुकरमध्ये न शिजवता. आता बघा मटारसुद्धा मी बघितला चेक करून तर शिजलेला आहे, गाजरसुद्धा शिजलेला आहे. पण तांदूळ सर्व डाळी ज्या कुकरमध्ये शिजवले होते ना तर थोड्या थोड्या घालून घेणार आहोत आणि सर्वांचा छान एकजीव व्हावा इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता तुम्ही म्हणाल खिचडी ही घट्ट होणार नाही का, तर बघा अगोदरचं थोडं पाणी आहे आणि गॅसवरती मी बाजूला गरम पाणी व्हायला ठेवलं आहे. म्हणजे जर खिचडी ही जर घट्ट वाटली ना तर मी ते पाणी वापरणार आहे. खाली गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि शिजवलेला डाळ तांदूळ ना थोडं थोडं करून घालायचं. अगदी तुम्हाला बघूनच दिसत असेल, वाव दिसायला किती सुंदर दिसतोय. आपण गाजर घातल्यामुळे अगदी लाल लाल, मध्ये मटार वापरल्यानंतर त्याचासुद्धा रंग. आता सर्व आपण डाळ आणि जे तांदूळ शिजवून घेतलं होतं ना कुकरमध्ये ते सर्व इथं घालून मिसळून घेतलेलं आहे. पण जर ही खिचडी बघा मला घट्ट वाटते म्हणून बाजूला ना पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते इथं वरती थोडंसंच घालून घेत आहे. अगदी तुम्हाला अशीच खिचडी आवडत असेल खाल्लात तरीसुद्धा चालेल, किंवा ह्याच्यापेक्षा जर पातळ खिचडी आवडत असेल तर आणखीन जरा जास्तीचं पाणी घालू शकता. आता बघा थंड पाणी याच्यामध्ये घालायचं नाही बरं का, गरमच पाणी घालून पुन्हा सर्व हे छान प्रकारे मिसळून घेत आहे. गॅस खाली बारीक ठेवलेला आहे आणि एवढा खमंग छान सुगंध येत होता ना काय तुम्हाला सांगू. आणि खिचडीमध्ये आवर्जून शेंगदाणे टाकायचे, ते खायला जबरदस्त लागतात बरं का. आता थंडीमध्ये बघा बरेच जण आजारी वगैरे असतात, आपल्या तोंडाला काही चव नसते, तेच तेच पदार्थ खाऊ वाटत नाही. मग तुम्ही अशी सिंपल साधी सोपी खिचडी करून बघा, खायला पौष्टिकसुद्धा आहे, कमीत कमी तेलामध्ये बनते. सर्वांचा छान असा एकजीव झाला का वरून भरभरून अशी कोथिंबीर घालायची आणि आता गॅस बंद करून ही कढई खाली घेतले. पण आपली अजून एक महत्त्वाची टिप्स राहिली बरं का, ज्याच्यामुळे आपली ही खिचडी आणखीनच चविष्ट छान स्वादिष्ट बनणार आहे. त्याच्यासाठी बघा तडक्या पॅनमध्ये ना मी 2 चमचे इतकं तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण ना बारीक बारीक चिरून घातलेलं आहे. अद्रक लसूणचा आपण ह्याला तडका देणार आहोत. बघा अद्रक लसूणला लालसर रंग आला की ह्याच्यामध्ये 1 चमच इतकं पुन्हा लाल तिखट घालायचं आहे आणि ही गरमागरम फोडणी ना खिचडीवरती घालून घ्यायची आहे. वाव, काय जबरदस्त खिचडी दिसते. मग वरून तूप घालून तुम्हाला खिचडी खाण्याची गरज नाही, जर असं वरून तुपाची फोडणी दिली तर. अगदी तुम्ही त्याच्यामध्ये एखादी लाल किंवा हिरवी मिरची घातलात तरीसुद्धा चालेल आणि मस्त आपली इथं गरमागरम खिचडी तयार आहे. अगदी 3 ते 4 लोकांसाठी सहजपणे पुरून जाते बरं का इतकी खिचडी. बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला चपाती भाकरी नेहमी करून किंवा खाऊनसुद्धा कंटाळलेला असतो, काहीतरी हलकं फुलकं हवं असं. ह्याच्या अगोदर ना मी बऱ्याच प्रकारचे पुलावची रेसिपीसुद्धा दाखवली, जसं की आपण हिरव्या वाटणातला मसाला पुलाव केला, टॅमॅटोचा पुलाव केला, व्हेज पुलाव केला, त्याचबरोबर शेंगदाण्याचा पुलाव केला, टॅमॅटोचा पुलाव केला. यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. आणि आज आपण मऊसूद छान भरपूर डाळी वापरून ना खिचडी केली. अगदी बघा तुम्हाला इथं मी ज्यावेळेस काढते त्यावेळेस अंदाज आलाच असेल किती छान दिसते. वरून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप सोडायचं. त्याचबरोबर छान प्रकारे एक लोणच्याची फोड आणि असा भाजलेला पापड. अरे वा, बस ह्याच्यापुढे काहीच नको. अगदी तुम्हालासुद्धा बघून तोंडाला पाणी सुटलं असेल. टेस्टसुद्धा तितकीच भारी झाली बरं का. नक्कीच तुम्हीसुद्धा आता ह्याच्यापुढे ह्या पद्धतीत ही खिचडी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची खिचडी कशी झाली. आपण भरभरून डाळी वापरल्यामुळे ही खिचडी चवीला देखील छान लागते. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार बरं का. आता इथं गरमागरम वापरती खिचडी बघून माझंसुद्धा मन राहुलं नाही, लगेच टेस्ट करून बघितली, 1 नंबर भन्नाट असे झालेले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.